महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. कथित अनैतिक गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक. शेगाव शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन. गेस्ट हाऊसची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. संतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरातील खेतखान चौक, गांधी चौक तसेच मंदिर परिसरातील काही गेस्ट हाऊसमध्ये कथित अनैतिक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेगाव शहर पोलीस निरीक्षकांना दिनांक 23 जुलै रोजी निवेदन सादर केले. या कथित प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार श्री गजानन महाराजांच्या पावन नगरीतील अशा कथित गैरप्रकारांमुळे शहराच्या धार्मिक व सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचत असून महिला, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संबंधित परिसरातून ये-जा करणाऱ्या महिलांना भीती वाटत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका स्थानिक महिलेला तिच्या लहान मुलासह जात असताना आवाज देऊन बोलवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला असून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. संबंधित गेस्ट हाऊसची सखोल चौकशी करून कथित अनैतिक गैरप्रकारांवर तातडीने आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नितीश भावरकर व शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकर यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. निवेदन देताना वाहतूक सेना अध्यक्ष राम इंगळे, तालुका उपाध्यक्ष रोहित भांबरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार, सुनील वनारे, वैभव देशमुख, शुभम झाकर्डे, प्रफुल्ल तायडे, गोपाल तायडे, दीपक ठाकरे, मंगळ काठोळे, विजू लांबे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा क्रांती न्यूज, शेगाव. जय महाराष्ट्र. मुद्दा असा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे की आपली संतनगरी आहे आणि या संतनगरीसाठी लाखो भाविक या शेगाव शहरात येतात. पण या संतनगरी परिसरात, मंदिर परिसरात अनाठाई आणि गैरप्रकार इतके घडत आहेत. त्यातला एक गैरव्यवहार, गैरप्रकार म्हणजे देहविक्री. आणि यामुळे संतनगरीतील नागरिक इतके त्रस्त झालेले आहेत की रात्रीच्या वेळेस काही महिला देहविक्री करायसाठी या ठिकाणी येतात आणि त्यांच्यासाठी जे भुरटे असतात, जे रात्री 9 वाजता ज्यांच्या अंगात बादशाह येतो, हे भुरटे रात्री ॲक्टिव्ह होतात. आता काय होतं की ज्या स्थानिक महिला आहेत त्या महिला गजानन माऊलीचं दर्शन घ्यायसाठी संध्याकाळच्या वेळेत जातात आणि खेतान चौक, गांधी चौक या ठिकाणी काय आहे त्या खरेदीसाठी थांबतात, कारण तिथे बरीचशी पब्लिक जमा होत असते. आता इथं काय होऊन राहिलं की हे जे भुरटे असतात रात्रीला ॲक्टिवेट झालेले, हे काय करतात, आपल्या ज्या स्थानिक महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या माय आहेत, यांना पण रात्रीला ह्या छेडछाड करतात. आणि असे काही प्रकार आमच्या कानावर आले की आमच्या कार्यकर्त्यापैकी एका त्याच्या पत्नीला अक्षरशः त्यांनी असं म्हटलं की तू चलती क्या हमारे साथ, चलती क्या हमारे साथ. तर अशा प्रकारच्या घटना, म्हणजे ही एकच घटना नाही, अशा अनेक घटना या संतनगरीमध्ये घडत आहे. त्यासाठी आम्ही आज आपले जे पोलीस निरीक्षक साहेब आहे शेगाव पोलीस स्टेशन, तर यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की हे जे कुंटणखाने जे चालत आहेत, विशेषतः जे गेस्ट हाऊस आहेत, जे अनाठाई हे प्रकार घडवत आहेत, हे त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत आणि यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. खेतान चौक, गांधी चौक, मंदिर परिसरात ज्या गेस्ट हाऊसवर असे गैरप्रकार घडत आहेत त्याच्यावरती आळा घातला गेला पाहिजे. यांच्यावरती जर आळा घातला तरच हा प्रकार कमी होईल आणि हे बुरटे, हे जे बादशाह रात्रीला ॲक्टिवेट होतात, यांना पकडून चांगला चोप दिला पाहिजे. तर आम्ही यंदा कायद्याच्या मार्गाने इथे निवेदन दिलेलं आहे. जर का या गोष्टीवर आळा पडला नाही तर आम्ही मनसैनिक स्वतः आक्रमक होऊ व एक बादशाहला हा मनसे स्टाईलनी चोप देऊ आणि तिथून जर हे प्रकरण घडलं तरी सॉल्व्ह झालं नाही तर मग लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन या ठिकाणी छेडावं लागेल. जय महाराष्ट्र.